एका वेगळ्या विषयाला हात घालत आहोत आणि देवाची स्तुती करूया की या प्रकारे आतापर्यंत सुंदर रीतीने देवाने आपल्याला सहाय्य केलेलं आहे. आणि आपले पास्टर संदेश आज जरा बिझी आहेत आणि म्हणून मी सुरुवात करत आहे. आणि प्रार्थना करूया आणि देवाला विनंती करूया की त्यांनी आज आपलं सहाय्य करावं. हं? चालेल. धन्यवाद प्रभू, गौरव तुला उंचावतो आम्ही आजच्या दिवसाबद्दल. तू चांगला दयेच्या कृपेचा बाप आहेस. रोजची गरज आमची ख्रिस्तामध्ये पुरवत आहे आणि विशेष करून आध्यात्मिक वचनासाठी पैत्र तू आमचं सहाय्य करत आहेस. आणि आज या सायंकाळी पुन्हा एक वार तुझ्या लेकरांच्या समवेत आम्हाला तू घेऊन आलेला आहेस आणि वचनातून आम्ही अभ्यास करणार आहोत. आणि फार महत्वाचा, अत्यंत उपयोगी, सर्वात आधी ज्या विषयावर आम्ही बोललो पाहिजे तो विषय म्हणजे तारण, याबद्दल आज आम्ही अभ्यास करणार आहोत. तुझी कृपा तू कर, दया तू कर आणि पैतृ आज मज पापा दया कर की हे लेकर तुझं वचन ऐकण्यासाठी आलेले आहेत. आणि हो दे आम्हाला एकत्रितरित्या सर्व काही समजून घेण्यास आणि तुझं गौरव करण्यास सहाय्याने मदत कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विनंती सादर करतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूच्या नावात पुन्हा एक वार सर्वांना सलाम. आज जो विषय आहे तो म्हणजे तारण. आणि माझा पूर्ण विश्वास आहे की असा एकही व्यक्ती या ठिकाणी नाही की त्यांनी हा शब्द ऐकलेला नाही किंवा याबद्दल विचारविनिमय केलेला नाही किंवा या शब्दाबद्दल तो अज्ञानी आहे. मला नाही वाटत असं कोणी असेल. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने हा शब्द सर्वात प्रथम ख्रिस्ती जीवनाच्या सुरुवातीलाच ऐकणं आवश्यक आहे. म्हणून आज आपण हा जो तारण हा विषय आहे की त्याबद्दल बोलणार आहोत. आणि आपल्या बहुतेकांना हा विषय नेहमीचाच आहे आणि अगदी ओळखीचा असं वाटतं. परंतु आपण काही अभ्यासाद्वारे थोडं अधिक समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. पहिलं म्हणजे तारण हा जो शब्द आहे, जगाचा दृष्टिकोन काय आहे? जगाचा दृष्टिकोन जो आहे तो म्हणजे संकटातून सुटका, आजारातून सुटका आणि कर्जातून सुटका. आणि ह्या अगदी ख्रिस्ती समाजातही जास्त करून तारणाच्या बाबत ज्यावेळेस बोललं जातं, तुमचं तारण झालेलं आहे का? त्यावेळेस पुष्कळ वेळा त्याचं उत्तर मिळतं, हो मी एवढ्या समस्यात होतो, अडचणीत होतो, आजारात होतो, त्यातून माझी सुटका झालेली आहे. ती काही वाईट गोष्ट नाही, ती चांगली गोष्ट होऊ शकते. परंतु आज आपण ज्या तारण हा जो पवित्र शास्त्राचा शब्द आहे त्याबद्दल विचार करत असताना त्या काळचे जे यहुदी लोक होते त्यांचा जो दृष्टिकोन होता तोही पाहणार आहोत. ते रोमन साम्राज्याच्या खाली होते आणि ते कोणतरी तारक येईल आणि तो आम्हाला दास्यातून सोडवल अशी त्यांची इच्छा होती. म्हणून तारण त्यांना जर विचारलं तर काय, तर आमची रोमी साम्राज्यापासून सुटका होईल असं ते म्हणू शकतील. परंतु आपण जे काही पाहणार आहोत तो म्हणजे पवित्र शास्त्र दृष्टिकोन. आणि या दृष्टिकोनात जर आपल्याला पाहायचं आहे तर प्रथम आपल्याला समजून घ्यायला पाहिजे तारण कशापासून, तारण कोण करतं, तारण कशासाठी आहे. तर पवित्र शास्त्राचा दृष्टिकोन जर पाहिला तर पापामुळे येणारा देवाचा क्रोध, त्यापासून सुटका. पापामुळे मानवाने पाप केलेलं आहे, पापाचं वेतन त्यावर आलेलं आहे आणि पापाचं वेतन जे मरण आहे ते आलेलं आहे आणि हा देवाचा क्रोध आहे. आणि म्हणून तारण म्हणजे हा जो क्रोध देवाचा, जे मरण आपल्यावर येऊ घातलेला आहे, त्यातून सुटका हा म्हणजे तारण असं पवित्र शास्त्राचं म्हणता येईल. आणखी आपल्या शास्त्रामध्ये जर पाहिलं तर काही पुष्कळशी वचनं आहेत. वास्तविक पाहता जी माणसे आणि तिने सत्य दाबून ठेवतात त्यांच्या भक्तीवर व अनतीवर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रगट होतो. आपलं तारण म्हणजे देवाच्या क्रोधापासून सुटका. क्रोध कुणावर आहे? जे अनती व अनतीने आणि अभक्तीवर, माहिती का, ते सत्य दाबून ठेवतात. आणखी पुढे जर म्हटलं की तुम्ही आपले अपराध व आपली पातके यामुळे मृत होता. काय कारण होतं? अपराधामुळे आपण मृत होतो. आणि या पातकामध्ये तुम्ही पूर्वी चालत होता, अर्थात जगाच्या राहाटीप्रमाणे अंतरिक्षाच्या राजाचा अधिपती याच्या भंगत आज्ञा मोडणाऱ्या लोकात आता कार्य करणाऱ्या आत्म्याचा अधिपती या धोरणाप्रमाणे तुम्ही चालत होता. आणि मग पुढे म्हटलेलं आहे
त्या लोकात आपणही सर्वपूर्वी आपल्या दैहिक वासनाला अनुसरून वागलो. आपल्या देहाच्या आणि मनाच्या इच्छेप्रमाणे करत होतो. स्वभावता इतरप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो. स्वभावता म्हणजे जन्मताच दैहिक रीतीने आपल्या वागणुकीद्वारे आपण इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो. आणि मग रोमकरस्पत्राचं 5वा अध्यायात 8-9 वचनांमध्ये आहे. परंतु देव आपल्यावर स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असताच मरणास लायक असताच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. कधी माहितीये का आपण चांगले वागलो, आपण सुधारलो, देवाकडे आलो, त्यावेळेस नाही. तर इथं म्हणत आहे आपण पापी असताच ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावला. मग त्याचा परिणाम काय होत आहे? तर आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरवल्यामुळे आपण विशेष करून त्याच्याद्वारे देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहोत. पुन्हा एक वार तारण हा शब्द कुठं आलेला आहे? देवाच्या क्रोधापासून तारलं जाण्यामध्ये. हम्म आणि पुढे आणखी हा जो शब्द आहे आपण पाहणार आहोत तेसलकराच्या पत्राच्या 5व्या अध्यायाच्या 9व्या वचनात सांगितलेला आहे. कारण आपल्यावर क्रोध व्हावा म्हणून नव्हे तर आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आपले तारण व्हावे म्हणून देवाने आपल्याला नेमले आहे. क्रोध होणार आहे कारण मानवाने पाप केलंय, पापाचं वेतन मरण आहे. आपण आदामाद्वारे त्याच्या पापामध्ये आपण सामील झालेलो आहोत आणि म्हणून पवित्र शास्त्र सांगतं अ, की त्याचा जो क्रोध आहे देवाचा क्रोध हा आपल्यावर आहे. परंतु या ठिकाणी त्याला उत्तर आहे की कारण आपल्यावर क्रोध व्हावा म्हणून नव्हे तर आपल्या प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारा आपले तारण व्हावे म्हणून त्याने हे अ, नेमलेलं आहे. हं? आणि म्हणून आपण पुढे जात असताना अ, 1 मिनिट रेकॉर्डिंग होते का मला पाहू दे. रेकॉर्ड होते. अ, चालू आहे. ओके आहे ना. तर अशा प्रकारे आपल्याला इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे की की असं जर आपण आहोत क्रोधावर जर आपण आहोत तर 1 मिनिट रेकॉर्डिंग ओके चालेल. जर आपलं क्रोध आपल्यावर आहे तर आपण आपल्या स्वतःचं तारण म्हणजे त्या क्रोधापासून आपण स्वतःला अ, अ, 1 मिनिट काय झालं. आपण त्या क्रोधापासून स्वतःला वाचवू शकतो का असं आपलं जे विचार आहेत. तर या ठिकाणी म्हटले उत्पत्ती 3:24 मध्ये देवाने मनुष्याला बाहेर घालवले आणि जीवनाच्या झाडाकडे जाण्याच्या मार्गाची राखण करण्यासाठी एदेन बागेच्या पार्श्वभूमी भागी करुबीम व गरगर फिरणारी ज्वालारूपी तरवा ठेवली. या ठिकाणी काय झाले? आदामाने हवेने पाप केलेलं आहे आणि त्यांना सांगितलं त्या झाडाचं फळ खाऊ नको, बरे आणि वाईट याचं ज्ञान असणाऱ्या. आणि त्या ठिकाणी दुसरंही झाड होतं ते जीवनाचं झाड होतं. आणि ते जीवनाचं झाड होतं की ते त्या ठिकाणी सांगितलं त्याचं फळ खाल्ल्यानंतर मनुष्य सर्व काळ जिवंत राहील. परंतु आता ते सानिध्य आहे. फक्त त्या सानिध्यातून त्यांना बाहेर काढलं नाही तर तिकडं जाण्यासाठी जो मार्ग होता तोही बंद करण्यात आलेला आहे. म्हणजे जीवनी झाडाकडे मानव जाऊ शकत नाही. एवढंच नव्हे तर येशया जो म्हणत आहे तो आपल्या मनुष्याबद्दल असं म्हणत आहे आमची सर्व नीतीची कृत्ये घाणेरड्या वस्त्रासारखी आहेत झाली आहेत. म्हणजे आपण किती दान धर्म करा चांगलं करा काय आहे परंतु जे अंतकरण आहे त्याबाबत पवित्र शास्त्र म्हणत आहे आणि त्या अंतकरणातून जर ते देवाबरोबर व्यवस्थित नाही तर जे काय सर्व केलेलं आहे ते घाणेरड्या वस्त्रासारखं आहे असं म्हटलेलं आहे. कारण काय अंतकरणाची स्थिती असं म्हटलेलं आहे हृदय सर्वात कपटे आहे ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे त्याचा भेद कोणास समजतो फार. आणि मी तुम्हाला सांगतो ज्या व्यक्तीला हे सत्य समजत आहे मी थोडा वाईट आहे, मी माहिती का थोडं माहिती का व्यसन करत आहे, मी थोडं काहीतरी चुकीचं करत आहे आणि काहीतरी थोडं थोडं मला असं त्यांना वाटत परंतु जोपर्यंत त्याला त्याचं हृदय सर्वात कपटी आहे
आणि ते रोगाने किंवा आजाराने नाही तर असाध्य रोगाने ग्रस्त आहे याची जाणीव होत नाही, तोपर्यंत त्यावरचा खरा उपाय ख्रिस्तामध्ये त्याला सापडणारच नाही. आणि म्हणून याचं उत्तर जे आहे त्याला काय करता येईल. आणि मग जे यहुदी होते त्यांचा प्रश्न होता की आम्ही देवाने निवडलेले लोक आहोत. परंतु या ठिकाणी संत पौल रोमकराच्या पत्रामध्ये असं म्हणत आहे, कारण यहुदी हेलेनी सर्व पापवश आहेत, फरकच करत नाही. आणि मग पुढे 23व्या वचनात म्हणत आहे, कारण सर्वांनी पाप केले आहे आणि देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. प्रियानो, आदामामुळे आम्ही पापी आहोत ते बरोबर आहे. परंतु आता या ठिकाणी आपल्यावर दुसरा जो आरोप लादण्यात आलेला आहे तो म्हणजे सर्वांनी पाप केले आहे. आता तुम्ही आणि मी, आदामाने पाप केले म्हणून पापी नाही, तर तुम्ही आणि मी पाप केला आहे म्हणून पापी आहोत. आणि म्हणून काय झालेलं आहे की आपण सर्व जे आहोत ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहोत, आणि म्हणून आपण देवाच्या क्रोधाला पात्र आहोत असं या ठिकाणी आपल्याला दिसतं. आणि मग आपल्याला माहित आहे की पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या ख्रिस्तामध्ये सार्वकाल जीवन आहे. दोन गोष्टी आहेत. मानव पापी ठरलेला आहे, पापाचं वेतन मरण हे टाळता येणार नाही. परंतु त्यावर उपाय काय आहे? तर त्यावर उपाय आहे ते मरण कोणीतरी घ्यायला पाहिजे, कारण ते पापाचे वेतन मरण आहे. देव न्याय आहे, तर तो पापाबद्दल जे मरण आहे ते अपेक्षा करतो. परंतु या ठिकाणी आपल्याला दिसतंय ख्रिस्त आपल्यासाठी आलेला आहे, त्याने आपल्या बदली ते मरण सहन केलेलं आहे. आणि म्हणून पापाचं वेतन मरण हे जे आहे, परंतु जे ख्रिस्तामध्ये आहेत त्यांच्यासाठी ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. आणि यासाठी सर्वात प्रथम आपल्याला ही परिस्थिती समजून घ्यावं लागेल की आमची परिस्थिती काय होते. तुम्ही आपले अपराध व आपली पातके यामध्ये मृत झालेल्या होता. प्रियानो, सर्वात महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला आणि मला हे मान्य करावाच लागेल की आम्ही मृत झालो होतो. प्रियानो, मृत व्यक्ती जर पाहिला आहे, तिच्याकडे जर पाहिला आहे, तर ती काही करू शकत नाही. आजूबाजूला काय चाललेलं आहे तिला काही समजत नाही. आणि उदाहरण मी नेहमी एक देतो. एखादा तरुण आहे, तो घाटातून मोटरसायकलवर चाललेला आहे आणि मग त्याची गाडी स्लिप झाली. तो खाली जाऊन त्या घाटात पडला आणि मरण पावला. आणि मग थोड्या वेळानं जर त्या ठिकाणी एखादी ॲम्ब्युलन्स जात आहे, तो उठून तिला हाक मारतो का, "अहो, मी इथं पडलोय, मला घेऊन जा" म्हणून? नाही. ही स्थिती तुमची, मी, माझी पातकामुळे झालेली आहे. तुम्हाला आणि मला आध्यात्मिक समजच नाही. जे काही बरं वाईट कळतं किंवा ज्याला असं वाटतं की आम्हाला समजतं, ते जे आहे ते पवित्र शास्त्राला त्याला बरं किंवा पवित्र शास्त्रात ते बरं म्हणताच येणार नाही. म्हणून पहिल्या प्रथम जर देवाकडे यायचं आहे, तर तुम्हाला आणि मला जे आहे ते परिस्थिती जी आहे ती मान्य करावं लागेल की आम्ही मृत आहोत. आणि म्हणून ज्या तारणाबद्दल आपण विचार करत आहोत, ते तारण जर आहे तर तुम्ही आणि मी मृत होतो ही जर आपली स्थिती होती, तर तारणामध्ये सर्वात प्रथम तुम्ही समजून घ्या, सुरुवातीला तुमचा आणि माझा कोणताही सहभाग नाही, कारण आम्ही मृत झालेला आहोत. आणि मग जर पाहिजे आहे, तर कारण काय मेलेला काही करू शकतो का? तर काहीच नाही. ही सर्व मानवजातीची स्थिती आहे ते आध्यात्मिकरित्या मेलेले आहेत. आणि म्हणून त्यावर जो उपाय आहे, आणि ज्यावेळेस निकेदम येशू ख्रिस्ताला भेटायला येतो आणि त्याला त्याची भेट होत असताना हा विषय चा जो विषय आहे, नव्याने जन्माला वाचून तुम्हाला काही कोणालाही देवाचं राज्य पाहता येत नाही असं येशू ख्रिस्त त्याला सांगतो. निकोदेम अगदी धार्मिक होता, सर्व काय होता, पण या ठिकाणी अट काय आहे? जर तारण आहे, जर तारण जर आहे, पाहिजे आहे किंवा तारणाकडे जर आपल्याला जायचं आहे, तर सर्वात प्रथम आपल्याला हे समजणार आहे की आपला जन्म, जर दैहिक जर जन्म होतो त्याच्या अगोदर आपण कुठेही अस्तित्वात नव्हतो. त्याचप्रमाणे आध्यात्मिक नवा जो जन्म आहे, त्या म्हणजे अगोदर त्या आध्यात्मिक जीवनामध्ये आपण कुठेही अस्तित्वात नाही.
म्हणून सर्वात महत्वाची जी बाब आहे, नव्याने जन्म झाला आहे का? आता मला तुम्हाला सांगायला आवडेल की माझं बऱ्याच वर्षापासून मॅरेज ब्युरो होतो. आत्ताही ग्रेस ख्रिश्चन मॅट्रिमोनी आणि मला देवाने उपयोग करून घेतला. बरंच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाहायला मिळालं किंवा भेटायला मिळाले, सेवा करायला मिळाली. आणि ज्या ज्या वेळेस अ, एखादा मुलगा किंवा मुलगी, तिचे आई-वडील जे आहेत किंवा तो स्वतः जे आहे, त्याला लग्नाबाबत तो अपेक्षा करत आहे, मला धार्मिक मुलगी पाहिजे, धार्मिक मुलगा पाहिजे. आणि ज्यावेळेस त्याला त्या ठिकाणी काही प्रश्न विचारले, की तुमचा नव्याने जन्म झाला आहे का? तर त्याचं उत्तर जे आहे ते फार वेगळं असतं. नाही, नाही, माझे आजोबा आजोबापासून आम्ही ख्रिस्ती आहोत. आम्ही चर्चचे मेंबर आहोत. आम्ही दानार्पण देतो. आम्ही प्रभुभोजन घेतो. प्रियानो, या सर्व गोष्टी चांगल्या आहेत. परंतु त्याला नवीन जन्म म्हटला नाही. नवीन जन्म होण्या अगोदर मी पापी आहे, पापात मेलेलो आहे, या ठिकाणी ही जाणीव व्हायला पाहिजे. आणि मग देवाने पहिलं आपल्याला काय केलेलं आहे, की पवित्र आत्मा येतो आणि पहिला आपला जो आहे नवा जन्म म्हणजे काय? तर जसं येहेजकेलच्या याच्यामध्ये शुष्क अस्थीमध्ये सांगितलेलं आहे, की ज्या शुष्क अस्थी होत्या त्यामध्ये सांगितलेलं आहे, त्यामध्ये तू काय कर बरं, आत्मा घाल आणि मानव पुतना त्यांना ते सजीव होतील काय असं विचारलं, तर तो म्हणतो प्रभू तुलाच माहित आहे. परंतु आपण देवाने त्याला सांगितलंय की तू संदेश दे आणि ते सजीव झाल्या. हे जे झालेलं आहे आणि त्या श्वास त्यामध्ये घालतो देव आणि त्या सजीव होतात. परंतु मग त्यावर आपल्याला दिसतं की अ, तो असं म्हणतोय की तुमच्यात श्वास घालीन म्हणजे तुम्ही सजीव व्हाल. हे जुन्या करारात आपल्याला दिसतं. ज्यावेळेस आपण नवीन करारात येतो, त्यावेळेस योहान 11:14 मध्ये म्हटलेलं आहे, उघड सांगितलेलं, या ठिकाणी लाजार मेला होता. त्याला कबरे ठेवून 4 दिवस झाले होते. आणि त्याची बहीण मार्था त्याच्याकडे येते आणि मग येशू ख्रिस्त म्हणत आहे, पुनरुत्थान जीवन मीच आहे. माझ्यावर विश्वास ठेवलेला मेला असला तरी जगेल. असे बोलून त्याने मोठ्याने हाक मारून लाजारा बाहेर ये. आणि आपल्याला दिसतंय की तो बाहेर आला, त्याला मोकळे करा. हे आहे जी आहे, दैहिक रीतीने मेलेला होता, त्याला ख्रिस्ताने काय केलेलं आहे, जिवंत केलेलं आहे. पण तारणामध्ये आपण आध्यात्मिक मरण पावलेलं आहोत. आणि जर तुम्ही स्तोत्रकर्ता 3:8, 62:1 मध्ये पाहिलं, तर त्या ठिकाणी देवावर भिस्त टाकून राहा, त्याच्यापासून मला तारणाची प्राप्ती होते असं म्हटलेलं आहे. तारण परमेश्वराच्या हातून होते असं 62:1 असं म्हणतं. म्हणून तारण जर पाहिजे आहे, तर सुरुवात आपल्याला मानवापासून नाही. मी चांगलं केलं, मी पुढं आलो, मी हात वर केला, मी अभिवचन दिलं, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, तिथून तारणाची सुरुवात नाही. तारणाची सुरुवात ख्रिस्तापासून आहे. आणि आपण मृत होतो म्हणून आपला सहभाग काहीच नाही. म्हणून तारणाचा मार्ग केवळ एकच आहे, तो म्हणजे ख्रिस्ताचे परिपूर्ण कार्य, त्याचा जन्म ते वधस्थान. तारण जर तुम्हाला समजून घ्यायचं आहे तर पुढे आपण पाहू, कारण त्या ठिकाणी काय आहे. ख्रिस्त जोपर्यंत समजत नाही, कारण जे तारण मिळतं ते ख्रिस्ताच्या वचनाने मिळतं. आणि तुम्हाला मला सांगू द्या की ख्रिस्त हा जो शब्द आहे, तो जर माहिती आहे का आपल्याला समजला, तर फार महत्वाची गोष्ट आहे की ज्यामध्ये आपल्याला पवित्र नवीन करारामध्ये ख्रिस्त हा शब्द 183 वेळा आलेला आहे. आणि तुम्हाला सांगू द्या की संपूर्ण पवित्र शास्त्र हे एकाच शब्दाभोवती फिरतं आणि तो म्हणजे ख्रिस्त शब्द. जर तुम्ही पवित्र शास्त्र उघडलं, योहानेचा 20वा अध्याय आणि 30-31 हे दोन वचनं आहेत, फार महत्वाचे आहेत. योहान कृष्णवर्तमान जो लिहिणारा आहे त्याने असं लिहिलेलं आहे, या पुस्तकात लिहिली नाहीत अशी पुष्कळ दुसरी चिन्हे येशूने आपल्या शिष्यादेखता केली. म्हणजे पुष्कळ चिन्हे केली, या पुस्तकात ती लिहिली नाहीत. कारण काही आहे, कारण होतं का हे लिहिले नाहीत. येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्ही विश्वास धरावा आणि विश्वास धरून तुम्हाला त्याच्या नावाने जीवन प्राप्त व्हावे म्हणून ही वर्णिले आहेत. योहान कृष्ण वर्तमान लिहिण्याचा एकमेव हेतू येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्ही विश्वास धरावा आणि विश्वास धरून तुम्हाला त्याच्या नावाने जीवन प्राप्ती व्हावी. तारणामध्ये विश्वास महत्वाचा आहे. ख्रिस्तावर विश्वास पाहिजे,
काय विश्वास पाहिजे? की येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे. मग ख्रिस्त हा शब्द काय आहे याची फार मोठी व्याख्या आहे आणि फार सखोलतेने ते समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून प्रेषिताच्या कृत्याचा 4 अध्यायाच्या 12 वचनात आपल्याला दिसतं, तारण कोणाकडूनही नाही. तारण जे आहे दुसऱ्या कोणाकडून नाही, कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणते नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही. एकच नाव आहे, ते म्हणजे ख्रिस्त. ख्रिस्त ही त्याचे पद आहे, जसं अभिषिक्त आहे. आणि त्याला ख्रिस्त आणि अभिषिक्त हे जे शब्द सारखेच आहेत. आणि म्हणून ख्रिस्त हे जो प्रभू येशू ख्रिस्त ज्याला ख्रिस्त ही पद आहे, ख्रिस्तामध्येच केवळ मनुष्यासाठी तारण आहे. आणि म्हणून तारण हे देवाच्या कृपेने आहे. इपिस्करास पत्र याचा 2 अध्याय 8-9 वचनामध्ये कालच पास्टर संदेशने फार सुंदर रीतीने कृपा, देव कृपाळू कसा आहे, देव दयाळू कसा आहे त्याची व्याख्या सांगितलेली आहे. पण या ठिकाणी आपल्याला तारणाच्या संदर्भात पाहत असताना अगदी स्पष्टपणे म्हटलेलं आहे, कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे. इफिसकराच्या लोकांना तो लिहित आहे. त्यांना म्हणतोय, विश्वास हा निश्चित तुमच्याकडून त्याचा प्रतिसाद आहे. आणि कृपा म्हणजे आपण पाहिले, की आपली लायकी नसताना आपण ज्या योग्यतेचे होतं, आपलं पापाचं वेतन मरण होतं, मरणाच्या योग्यतेचं होतं, ते मरण न देणं, पण आपल्याला संधी देणं, देवाच्या वचनाद्वारे वळवणं आणि वाचण्यासाठी उपाय करून देणं त्या कृपेचा एक भाग आहे. म्हणून तुमचे कारण कृपेनेच विश्वासाद्वारे तुमचे तारण झालेले आहे. आणि पुढे जाऊन हे तुमच्या हातून झाले नाही. फार महत्वाचे आहे. आज जर मोठ्या प्रमाणात तारणाबाबत जर विचारलं ना, की तुमचं तारण झालेलं आहे का? काही काही लोकांना ते आवडतच नाही. असं कसं विचारता म्हणे. हां. आणि परंतु हे सत्य आहे, की या ठिकाणी जर म्हटलेलं आहे, ई-पी-एस कागदपत्रामध्ये तुमचे तारण झालेले आहे. तर म्हणजे तारण होतं, ते दिसून येतं, ते समजलं जातं, त्याची मोजदाद करता येते. आणि जर पुष्कळ ठिकाणी माझाही अगोदरचा जो अनुभव आहे तसाच आहे. तारण जर झालं, तुझा नवीन जन्म झालेला आहे का? असं जर मला विचारलं, तर मी मला तात्काळ जे उत्तर माझ्या डोळ्यासमोर यायचं, हो, मी असं केलं, मी तसं केलं, मी कसं केलं, मी पाप करत होतो, कसं थांबवलं, मला जे माझं देवाने पाप दाखवून दिलं, त्याच्यावर मी कसा पश्चाताप केला. ते ठीक आहे, देवाच्याच नावाखाली होतं. पण मी केलं, मी केलं, मी केलं असं त्या ठिकाणी पुष्कळ ठिकाणी होतं. परंतु या ठिकाणी जा कृपेने तुमची लायकी नसताना विश्वासद्वारे आणि तुम्ही लक्षात ठेवा, विश्वास हाही विश्वासही देवाचं दान आहे. आणि पुढे उद्या आपण आणखी दुसरी गोष्ट पाहणार आहोत. त्यामध्येही आपल्याला दिसतंय की ते देवाचं दान आहे. तर इथं पुन्हा पाहूया, कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे. आणि हे तुमच्या हातून झाले नाही असे नाही. सर्वात महत्वाचे, तुमच्या हातात काहीच नाही, कारण तुम्ही कोण होता? तुम्ही आणि मी मेलेले होतो. मेलेला माणूस काय करू शकतो? काहीच करू शकत नाही. म्हणून जर तारणाच्या बाबत विचार करायचा आहे, तर शेवटपासून सुरुवातीपासून शेवटपर्यंत ते देवाचंच आहे. आणि पुढे म्हटलंय, तर ते देवाचे दान आहे. आता पुन्हा एक वार कृपेने झालंय आणि तर ते देवाचे दान आहे. देवाने दान. दान म्हणजे एखाद्या भिकाऱ्याला जर दान द्यायचं आहे, तो फार माहिती आहे का गवाया करतोय किंवा फार दयनीय वाटतोय असं नाही. ते दान देणाऱ्यावर अवलंबून असतं. आणि तुमच्या आणि माझ्या बाबत तर चांगली चांगली अशी कोणतीच बाब नव्हती. आम्ही पाप केलं होतं, पापात बडबडलेले होतं, जाणून बुजून बंडखोर होतो, देव जे सांगत आहे त्याच्या विरुद्ध वागत होतो. आणि हे सर्व असतानाही त्यामध्ये असं काहीतरी चांगलं नव्हतं की देवाने अरे यामध्ये चांगला कोण आहे, त्याला मी दान देतो, असं नाही. म्हणून ते दान जे दिलेलं आहे, तारण जर झालेलं आहे, ते देवाच्या हातून झालेलं आहे. आणि पुढे म्हणतो, कोणी देता बाळगू नये म्हणून कर्म केल्याने ते झाले नाही. पहा या ठिकाणी कर्म केल्याने हे झालं नाही. कर्म हे जे आहे, याला फळ म्हणता येईल आपल्याला. जसं म्हटलेलं आहे, की त्यांच्या फळावरून तुम्ही त्यांना ओळखाल.
जर तारण झालेलं आहे, तर तुमच्यामध्ये बदल दिसायलाच पाहिजे. तुमच्यामध्ये चांगुलपणाने वाढ व्हायलाच पाहिजे. तुमचं वर्तन, तुम्ही जर कुटुंबात आहे, नवरा आहे, बायको आहे, तर तुमच्या जीवनामध्ये तो फरक दिसायलाच पाहिजे. तुमच्या वागण्यामध्ये दिसायलाच पाहिजे. तुमच्या सर्व जैगिक हालचालीमध्ये दिसायला पाहिजे. मंडळीच्या जीवनात दिसायला पाहिजे. हा, परंतु हे केल्यामुळे तुमचं तारण नाही. तर ते तारण झालं म्हणून ते आहे. बऱ्याच ठिकाणी उलट केलं जातं नाही. तारण जे आहे, चांगले कर्म हे मूळ नाही, तारण चांगले कर्मे हे जे आहे ते फळ आहे. म्हणून आपल्याला हे पाहायचं की मग देव पाप्याला कसं तारतो किंवा कसं निवडतो. यामध्ये फार महत्वाची बाब आहे की या ठिकाणी जे लिहिलेलं आहे, मलाही माझ्या ख्रिस्ती जीवनाच्या वाटचालीमध्ये हे जे सत्य आहे फार उशिरा समजलं. त्याचप्रमाणे आपण त्याच्या समक्षेत पवित्र व निर्दोष असावे म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठाई निवडून घेतले. माझा ग्रह होता किंवा माझं जे ख्रिस्ती ज्ञान होतं, की मी पश्चाताप केला, मी देवाला स्वीकारलं, मी माझं जीवन देवाला दिलं आणि म्हणून माझं तारण झालं आणि अशा प्रकारे माझे विचार होते. परंतु हे जे वचन सांगत आहे, त्या ठिकाणी म्हटलं की त्याचप्रमाणे आप देवाच्या समक्षेत पवित्र निर्दोष आहे. तुम्हाला जर देवाच्या समक्षेत जायचं आहे, तर पवित्र निर्दोष असणे आवश्यक आहे आणि हे अशक्यच आहे. परंतु या ठिकाणी हे लक्षात घ्या की तुम्ही मी देवासमोर जातो, पण ते ख्रिस्तामध्ये जात असल्यामुळे देव ख्रिस्ताद्वारे तुमच्याकडे आणि माझ्याकडे पाहतो. ख्रिस्त जसा पवित्र आणि निर्दोष आहे, तसं तुम्हाला आणि मला पाहतो आणि तुम्ही आणि मी पाप केलेच नाही असं जाहीर करतो. आणि म्हणून या ठिकाणी आपल्या तिथं जाण्यामध्ये काय आहे की दार उघडं आहे. पण तो म्हणतो म्हणून त्याने म्हणजे देवाने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठाई निवडून घेतले. प्रियानो, आज जे काही तुम्ही ऐकत आहात, तुम्हाला हे आजचा बाकीचा जे काही विषय आहे ते जरी माहिती आहे का समजण्यासाठी किंवा आठवणीत राहण्यास कठीण गेले, तर आज मात्र ही पक्की खात्री करून घ्या. जर तुमचा ओढा देवाच्या वचनाकडे आहे, तुम्ही देवामध्ये वाढू इच्छित आहात, तुम्ही पाप भिरू आहात, पापाबद्दल पश्चाताप करत आहात, स्वतःचं जीवन देवाच्या हाती दिलेलं आहे, तर हे तुमच्याद्वारे नाही, तुम्ही केलं म्हणून नाही. तर ख्रिस्ताने जगाच्या स्थापनेपूर्वी, जग स्थापन झालं नव्हतं, त्यावेळेस पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा होता. त्यानेच माहिती आहे का त्यावेळेस तुमची निवड केली होती. आणि जर तुम्ही प्युरिटन यांचं जर माहिती आहे का काही अभ्यास केला किंवा जे खरं किंवा ज्याला पवित्र शास्त्र दुजारा देतं असं जे सत्य आहेत, त्यामध्ये हे फार महत्वाचं सत्य आहे की तुमची माझी निवड, जे ख्रिस्त तर अजून पृथ्वीवर यायचा होता, पण सृष्टीच्या स्थापनेपूर्वी म्हटलेला आहे. मग तुम्ही म्हणाल, अरे मग आमच्या हातात काय राहिलं? नाही. तुम्ही जर आज या प्रकारे देवामध्ये वाढू इच्छित आहात, देवाच्या वचनामध्ये तुम्हाला आनंद आहे, स्वतःला ते लागू करत घेत आहात, याचा अर्थ असा आहे की ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला जगाच्या स्थापनेपूर्वी निवडलं, सुवेळी पवित्र आत्म्याद्वारे आपली भेट झाली, आपल्याला पापाची जाणीव झाली, पापाचे भयंकर जे परिणाम आहेत ते लक्षात आणून दिले, पापावरचा उपाय ख्रिस्त समजला, ख्रिस्तामध्ये पापाची क्षमा आहे ती समजली, कुणीतरी आपल्याकडे तो संदेश दिला आणि तो संदेश दिल्यानंतर विश्वास ठेवण्यासाठी देवाने सहाय्य केलं, पश्चाताप करण्यासाठी देवाने सहाय्य केलं. आणि हे जे आहे का सर्व घडून आलं, कारण तुम्ही त्याच्या निवडलेल्यामध्ये होता. आणि ही फार महत्वाची बाब आहे. आज मी जर ख्रिस्तामध्ये आहे किंवा वाढत आहे, याचं मूळ काय आहे की माझी निवड ख्रिस्ताने जी आहे ती स्थापनेपूर्वीच केलेली होती, म्हणून सुवेळी त्याने माझा ताबा घेतला. आणि मग नवा जन्म जो आहे, तुम्ही जर योहानेचा 16वा अध्याय, त्या ठिकाणी ज्यावेळेस पवित्र आत्मा येईल तो काय करेल म्हणते, तो येऊन म्हणजे पवित्र आत्मा येऊन पहिलं पापाविषयी
नीतिमत्वाविषयी, न्यायनिवडाविषयी जगाची खात्री करेल. प्रियानो, मला सांगू द्या की आज ख्रिस्ती जगतामध्ये पवित्र आत्म्याच्या नावाखाली जेवढा गोंधळ आहे तेवढा दुसरा कशाशीही नाही. पवित्र आत्म्याच्या नावाने जे काही फार मोठा गोंधळ चाललेला आहे. आणि या ठिकाणी येशू ख्रिस्त स्वतः म्हणत आहे की पवित्र आत्मा येईल, तो म्हणजे पवित्र आत्मा येऊन पहिलं पापाविषयी जाणीव करेल. फार महत्वाची माहिती आहे का? ख्रिस्तामध्ये वाढण्याप्रत तारणाप्रत जाण्यासाठी पहिल्या प्रथम पापाची जाणीव होते. पाप किती भयंकर आहे. पापामुळे जगाची अवस्था काय झालेला आहे. देव पापाकडे कसा पाहतो? देव पापाकडे असं पाहतो की ज्यावेळेस तो माझ्याकडे पाहतो, माझ्या पापाबद्दल बोलतो, त्यावेळेस ते म्हणतोय, विजय ससाणे, तुझं पाप एवढं भयंकर आहे की त्याच्यासाठी जगातले सर्व जे प्राणी आहेत ते अर्पण केले तरीही त्याचा उपयोग नाही, किंवा या पापासाठी सर्व जगातलं सोनं जरी वाहिलं तरी ते उपयोगाचं नाही. तुझं पाप एवढं भयंकर आहे की त्यासाठी केवळ माझा पुत्र त्यालाच खाली पाठवणं गरजेचं आहे, आणि त्याने तुझ्याऐवजी मरण पावणं हेच योग्य आहे. ज्यावेळेस तुम्ही पापाची भयानकता अशी समजून घ्याल, त्यावेळेस तुम्हाला खरं ख्रिस्ताचं मरण समजू शकेल. म्हणून पवित्र आत्मा बोलला ना, तर पवित्र आत्मा येणं किंवा पवित्र आत्म्याने भरणं म्हणजे काहीतरी विचित्र वागणं आणि काहीतरी वेगळ्या गोष्टी, भविष्यवाणी वगैरे वगैरे द्या. या ठिकाणी समजून घ्या, पवित्र आत्मा येईल, पहिले पापाची जाणीव होईल. कारण येशू ख्रिस्त काय म्हटलेलं आहे, मी पाप्यास पश्चातापासाठी बोलवण्यास आलो आहे. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी हे समजून येते की अ, पश्चाताप ही जी गोष्ट आहे ते करण्यासाठी किंवा पापाची जाणीव होण्याची गरज आहे, त्यासाठी आपल्याला पहिलं हे माहित आहे की पाप काय आहे समजून घेणं गरजेचं आहे, आणि त्यासाठी पवित्र आत्मा आपल्याला सहाय्य करतो. म्हणून ज्यावेळेस पवित्र आत्मा बद्दल बोलतील त्यावेळेस हे लक्षात ठेवा, जर ते जे शिकवत आहेत त्यांच्या पवित्र आत्म्याद्वारे मध्ये पहिलं पापाविषयी जाणीव करण्याबद्दल बोलत नाही, तर मी तुम्हाला सांगतो, अगदी नम्रपणे सांगतो, त्याचा आणि पवित्र शास्त्रातल्या पवित्र आत्म्याचा काहीही संबंध नाही. कारण या ठिकाणी लिहिलेलं आहे, तो येऊन पहिलं पापाविषयी तुम्हाला करेल. मग पुढे ते म्हणत आहे की पश्चाताप फार महत्वाची गोष्ट आहे, ते उद्या आपण पाहूया. पण या ठिकाणी म्हटलेलं आहे, हे ऐकून त्यांच्या अंतःकरणात चुरचुर काय झालं. दुसरा अध्याय प्रेषितांच्या कृत्यामध्ये त्या ठिकाणी पाहिलेलं आहे की जे प्रेषित आहे ते जमलेले आहे, त्यांच्या पवित्र आत्मा आलेला आहे, आणि ते वेगवेगळ्या भाषातून देवाचे महत्कृत्य सांगत आहेत. आणि मग संत पेत्र त्यांना तुम्ही ज्या येशूला वधस्तंभावर खिळून मारले त्याला त्याने ख्रिस्त आणि प्रभू असे करून दिले. आणि मग हे ऐकून त्यांच्या अंतकणात चुरचूर लागते. प्रियानो, पवित्र आत्मा ज्यावेळेस येतो त्यावेळेस पहिलं पाप दाखवून देतो, आणि पापाला माहितीये का आपल्या चुटपुट लागते, म्हणजे आपल्या पापाची जाणीव. आणि मग पुन्हा एक वार तारण होण्यासाठी काय, तर फार हे महत्वाचे वचन आहेत रोमकारास पत्र 10व्या अध्यायामध्ये. कारण जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल. आता हे पहा, तारण हे आपलं अंतिम ध्येय आहे. त्यासाठी प्रभूचं नाव घ्यायचं आहे आणि धावा करायचा आहे. म्हणजे तारणासाठी प्रभूचं नाव घेऊन धावा करायचा आहे. तर ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्यांचा धावा ते कसा करतील? धावा करण्यासाठी, प्रभूच्या नावाचा धावा करण्यासाठी, तारण होण्यासाठी त्याच्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आणि ते धावा कसा करतील? जर त्याला विश्वास ठेवला नाही तर धावा करणार नाही. मग पुढे त्यांनी विचारलेलं आहे की ज्याच्याविषयी त्यांनी ऐकलेच नाही त्याच्यावर त्यांनी विश्वास कसा ठेवतील? म्हणजे विश्वास ठेवण्यासाठी त्याचं ऐकलं पाहिजे. आणि ऐकण्याबद्दल म्हणतोय, घोषणा करणाऱ्या वाचून ते कसे ऐकतील? कोणतरी पाहिजे, घोषणा करणारा पाहिजे. आणि मग त्यांना जर पाठवलेच नाही तर ते घोषणा तरी करतील. प्रियानो, या ठिकाणी सिक्वेन्स पाहून घ्या. जे पाठवलेले आहेत ते घोषणा करतात, घोषणा केलेली ऐकली जाते, ऐकल्यावर विश्वास ठेवला जातो, विश्वास ठेवल्याने प्रभूच्या नावाचा धावा केला जातो, आणि त्याचं तारण होतं. ही प्रक्रिया आहे. पण मला या ठिकाणी तुम्हाला एक विचारायचं आहे, या ठिकाणी जर पाठवले नाही तर ते घोषणा तरी कशी करतील?
जगामध्ये दोन प्रकारचे लोक आहेत. एक पाठवलेले आहेत आणि एक निघालेले आहेत. पाठवलेले म्हणजे कोण बरं? जर तुम्ही पुन्हा काही वचन पाहिले तर त्या ठिकाणी आपल्याला असं दिसतंय की पवित्र शास्त्रामध्ये फार सुंदर रीतीने जे आहे ते पाठवल्याबद्दलची व्याख्या केलेली आहे. आणि ते आपल्याला जे पाठवलेले आहे त्याबद्दल थेसलनिकारास पत्र आहे, पहिले थेसलनिका पत्राचं दुसऱ्या अध्यायाचं म्हटलेलं आहे. फार सुंदर म्हटलेलं आहे. त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, बंधुजनो, तुम्हामध्ये आमचे येणे व्यर्थ झाले नाही हे तुम्हा स्वतःला माहीतच आहे. पूर्वी फिलिपेत आम्ही दुःख बघून दांडगाई सोसून तुम्हास माहीतच आहे. मोठ्या कष्टात असता देवाची सुवार्ता तुम्हा सांगण्याचे धैर्य आम्हाला देवाकडून मिळाले. आमचा उपदेश भ्रांती अगर अमंगळपण यापासून उत्पन्न झालेला नसून कपटाचा नव्हता. अगदी स्पष्टपणे आम्ही जे पाठवलेले आहोत त्या आम्हाला आमचा उद्देश भ्रांती असे कपट का बरं इथे लिहिलेले आहे? आमचा उपदेश भ्रांतीचा कपटाचा नव्हता. कारण त्या काळी हे अनेक जे उपदेश करत होते ते भ्रांतीचा होता, कपटाचा होता. हे म्हणजे आम्ही त्याचा नव्हतो. तर सुवार्ता सांगण्याचे काम आम्हाला सोपून देणे देवाला पसंत वाटण्यावरून आम्ही ती सांगतो. आम्ही मनुष्याला खुश करण्यासाठी न बोलता आमची अंतःकरणाने पाहणारा देव खुश कसा होईल असे बोलतो. हे पहा या ठिकाणी सन पावली लिहितोय, आम्ही जे निघालो आम्ही स्वतः निघालेलो नाही. आम्हाला देवाने तपासलं, आमची पारख केली. आम्ही काय सांगणार आहोत? आमच्या मनाचं सांगणार आहोत, आमचं स्वतःचं साम्राज्य बांधणार आहोत, दोघां लोकांना गोड गोड गोष्टी सांगणार आहोत, की देवाचा जो ख्रिस्त आहे किंवा वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त गाणार आहोत. म्हणून तो म्हणतोय की आमच्या समोर दोन पर्याय आहेत. एक पर्याय सुवार्ता सांगायचा आहे, तो म्हणजे लोकांना खुश करायचा. आणि दुसरा पर्याय म्हणजे देवाला खुश करायचा. आणि मग तो म्हणतोय की आम्ही कपटाचा नाही आणि त्या ठिकाणी भ्रांतीचा उपदेश केला नाही, परंतु आम्हाला जे सोपून दिले होते आणि आम्हाला माहित आहे की आम्ही आमचे अंतःकरणे पाहणाऱ्याला समोर ठेवलं होतं. त्यांनी जो संदेश दिला तोच सांगितलेला आहे. आम्हाला या ठिकाणी आमच्या स्वतःचं साम्राज्य उभं करायचं नाही, तर या ठिकाणी देवाचं राज्य पश्चाताप झालेले लोक पाहायचे आहेत. प्रियानो, आज मला दुःखाने हे सांगावं लागत आहे की आपल्या मराठी मंडळामध्ये अनेक असे आहेत की स्वतःची चांगली तयारी केलेली आहे, अगदी भाषा अवगत केलेली आहे, काही ज्ञान प्राप्त केलेले आहे आणि ते काय केलेलं आहे की हा फार मोठा चांगला माहिती आहे का एक व्यवसाय आहे या दृष्टीने ते निघालेले आहेत. त्यांचं ध्येय लोकांनी माहिती आहे का घोषणा करावी, माहिती आहे का त्यांनी विश्वास ठेवा पापावर आणि विश्वास ठेवण्यासाठी पवित्र आत्म्याद्वारे त्यांना पापाची जाणीव व्हावं याचं त्यांचे काही घेणे देणे नाही. त्यांचं एकच आहे, मी कसा बोलतो इतरांपेक्षा माझ्याकडे कसं ज्ञान आहे. आणि प्रियानो, हे पाठवलेले नाहीत, ते निघालेले आहेत. तेही घोषणा करत आहेत, लोकही त्यांचं ऐकत आहे, त्यांच्यावर विश्वास ठेवत आहे. पण मला हे सांगू द्या, त्यांचं तारण होत नाही. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुम्ही अनेक मोठमोठ्या सभाला गेलेला आहात, फार मोठ्या मोठ्या सभाला गेलेल्या आहेत. मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे. अशा सभांना फार मोठा देवाचा सेवक आलेला आहे, चांगलं माहिती आहे का मंत्रमग्न करून त्यांनी सुवार्ता सांगितलेली आहे. मला हे सांगू द्या, ज्यावेळेस त्या सभेहून घरी आलेले आहेत, तुम्हाला असे किती लोक दिसलेले आहेत की त्यांनी पश्चाताप केलेला आहे? नवऱ्याने बायकोची क्षमा मागितलेली आहे, बायकोनी नवऱ्याची क्षमा मागितलेली आहे, चोऱ्या कबूल केलेल्या आहेत, लबाड बोललेले सांगितलेलं आहे, एकमेकाची जाऊन क्षमा मागितलेली आहे. हे कशाचे चिन्ह आहे? एकच आहे, येशू ख्रिस्त म्हणे, मी पाप्याला पश्चातापासाठी बोलवण्यास आलेलो आहे. आज नवल विशेष काहीतरी आहे, कोणतरी वेगळं सांगत आहे, काहीतरी ऐकायचं आहे आणि त्याकडे माहिती का लोक एवढं पळत आहेत. परंतु मला जर सांगू द्या, मग तुम्हाला हे सांगू द्या, जर जीवन बदललेलं नाही, त्या ठिकाणी बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाकडे त्या काळातले परुषीय शास्त्री मोठ्या प्रमाणात बाप्तिस्मा करण्यासाठी त्याच्याकडे येत होते. त्याने म्हटले, आहोत सापाच्या पिल्लानो, पश्चातापास योग्य असे फळ द्या. प्रियानो, जर
हे फळ दिसत नाही, बदललेलं जीवन नाही. या ठिकाणी आपल्याला अनेक ठिकाणी दिसतंय की विशेष करून स्त्रिया ज्या आहेत त्या एवढ्या देवाच्या मागे लागलेल्या आहेत. ही काय ही मीटिंग ती मीटिंग का अगदीच मीटिंग मागं मीटिंग आहेत. आणि घरात पाहिलं तर स्वभाव बदललेला नाही, नवऱ्याबरोबर तसंच वागणं आहे, त्याच प्रकारचं माहिती आहे का गोष्ट आहे. त्यांच्यामध्ये आणि दैहिक म्हणजे जैविक बायकोमध्ये काही फरक नाही. फक्त फरक काय आहे, तर ही जी स्त्री आहे आता तिच्यामध्ये प्रेज द लॉर्ड, हालेलुया असे काही माहिती आहे का शब्द आलेले आहेत. नाही प्रियानो, या ठिकाणी जर तारण हे अंतिम ध्येय आहे, हे जर होत नाही तर तुम्ही जी घोषणा ऐकलेली आहे आणि ती जी घोषणा आहे ती योग्य प्रकारची नाही. आता पुढे जाऊन पाहूया की हा जो योग्य जो पाठवलेला आहे तो घोषणा करतो तर काय आहे, तर विश्वास आहे. फार महत्वाचे आहे. रोमकारच्या पत्राच्या 10व्या 17व्या याप्रमाणे विश्वास वार्तेने व ख्रिस्ताच्या वचनाद्वारे होते. प्रियानो, ख्रिस्ताचं वचन तुम्ही हो बायबल आहे, ख्रिस्ताचा चुकीचा ग्रह करू नका. ख्रिस्ताच्या वचनामध्ये पहिलं ख्रिस्त जो आहे, हा, त्याला त्याचे नाव येशू ठेव, कारण तो आपल्या लोक त्यांच्या पापापासून तर येईल. आणि मी तुम्हाला सांगितलं की ख्रिस्त हा जो शब्द आहे, ख्रिस्ताच्या वचन जर ज्यावेळेस तुम्ही सांगत आहात ना, त्यामध्ये पहिलं म्हणजे आदामाचं पाप यायलाच पाहिजे, पापाची व्याख्या व्हायलाच पाहिजे. माणसाचं जे काही पापी जर माहिती आहे का, पापाची व्याख्या जर विचारली, पाप म्हणजे काय, मी नेहमी या ठिकाणी अशा प्रकारे शिकवत असताना लोकांना विचारतो पापाची व्याख्या काय आहे. तर लोकांना पापाची व्याख्याच माहीत नाही किंवा सांगताच येत नाही. परंतु माहित आहे का, ते पापवरचा जो उपाय प्रभू येशू ख्रिस्त आहे, मोठ्या प्रमाणे माहिती आहे का ते द्यायचा प्रयत्न करत आहेत. प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या, पापाची व्याख्या पहिले योहानच्या 3 अध्याय 4 वचनात केलेली आहे. जो कोणी पाप करतो तो स्वैरवर्तन करतो आणि पाप हे स्वैरवर्तन आहे. अगदी अनेक गोष्टी आहेत पापाबद्दल बोलल्या गेलेल्या आहेत, परंतु सॉरी. तर ही व्याख्या फार महत्वाची आहे. ती 1 योहान 4:3-4 मध्ये लिहिलेली आहे. पाप हे स्वैराचार आहे. त्या ठिकाणी स्वैर मंत्र म्हटलेला आहे. स्वैर आणि आचार या दोन शब्दाचा तो शब्द झाले स्वैराचार. स्वैर म्हणजे मला पाहिजे तसं जगू द्या. आकाशात पक्षी स्वैर भ्रमण करत आहेत याचा अर्थ ते कसेही उडत आहेत, वर जात आहेत, खाली येत आहेत आणि त्यांना कोणतीच मर्यादा नाही. आणि आचार म्हणजे तुमचं जीवनशैली. तुम्ही देवाच्या मागत जात असाल, देवाच्या वचनाद्वारेच माहिती आहे का धावत पडत असाल, परंतु ते वचन जर पापाचं मूळ, पापाकडे देव कसा पाहतो आणि हे जे आहे स्वैराचार, मी मला माझं, हे जे आहे त्यापासून जर दूर नेत नाही, ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडे नेत नाही, ख्रिस्ताने जे वधस्तंभावर केलं ते जर समजून घेत नाही. संत पौल का म्हणत आहे, आम्ही वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त गाजवतो. मला तुम्हाला सांगू द्या, या जगाला आरोग्य देणाऱ्या ख्रिस्ताची गरज नाही, भरभराट करणाऱ्या ख्रिस्ताची गरज नाही. या जगाला केवळ एकमेव जो आहे तो म्हणजे वधस्तंभावर खेळलेल्या ख्रिस्ताची गरज आहे, की ज्यामध्ये तारण आहे. त्याने जे बदली मरण सहन केलेलं आहे, आपली दंडाज्ञा त्याच्यावर घेतलेली आहे, आपलं पाप त्याच्यावर घेतलेले आहे आणि त्याचं नीतिमत्व आपल्याला बहाल केलेलं आहे. म्हणून प्रियानो, तुम्ही हा जो विश्वास आहे, पाहूया उद्या आपण त्याकडे पाहूया विश्वासाबद्दल आणखी काही, पण आतला जो विषय आहे तो पुढे जाऊया. म्हणून सर्व पाहिल्यानंतर आपल्याला हे समजतं, तारण केवळ कृपेने, केवळ विश्वासाने, केवळ प्रभू येशू ख्रिस्तावर, आणि तारण केवळ देवाच्या गौरवासाठी आहे. आणि हे फार महत्वाची गोष्ट आहे. आणि जे रिफॉर्मेशन होऊन गेलं त्यामध्ये हे 5 मुद्दे, त्याला 5 सोलाज म्हणतात.
ते प्रत्येकाने समजून घ्यायला पाहिजे. त्या काळात जे कॅथलिक संप्रदाय होता, त्यांनी, हो, तुम्हाला ख्रिस्त पाहिजे, विश्वास पाहिजे, पण त्याच्याबरोबर अनेक ज्या गोष्टी आहेत त्याही तुम्हाला करायलाच पाहिजे होते, अशी सक्ती केली होती. आणि देवाच्या सेवक मार्टिन लुथर यांनी त्याला विरोध केला. 95 थेसिस म्हणून त्यांनी त्या विटनबर्गच्या त्या चर्चच्या दारावर केले. आणि जो मोठा बदल जगामध्ये झाला त्याची सुरुवात तिथून झाली. आणि त्या काळात जी काही मूर्तीपूजा होती, ज्या अनेक गोष्टी अ, अ, हे रोमन कॅथोलिक करत होते, आणि यांनी प्रोटेस्ट केलं. म्हणजे काय बरं, विरोध केला. आणि त्याच्यातून प्रोटेस्टंट हा, जे तुम्ही आणि मी आहात, तो प्रोटेस्टंट पंथ निर्माण झाला. परंतु मला हे सांगण्यास फार दुःख वाटत आहे, आता जे प्रोटेस्टंट स्वतःला म्हणत आहेत ते पूर्णपणे विसरून गेलेले आहात की आम्ही प्रोटेस्ट कशाला केला, आम्ही विरोध कशाला केला, ज्याच्यासाठी हजारो लोकांनी आपले प्राण दिले. आणि केवळ पवित्र शास्त्राला त्याच्या योग्य ठिकाणी आणून ठेवण्यासाठी त्यांनी माहिती का प्रयत्न केले, आशाने आपलं जीवन दिलं. परंतु आज जे त्या काळात कधीच धैर्य केलं नसतं की ख्रिस्ती लोकांनी ते करण्याचं, पण आज मोठ्या प्रमाणात हे प्रोटेस्टंट म्हणणारे त्या अमंगळ गोष्टी पवित्र शास्त्रात नाहीत, की ज्या माहिती का पवित्र मंदिरात नसाव्यात, त्या त्यांनी आणून ठेवलेल्या आहेत. आणि आज जे पुलपीटवर उभे राहत आहेत त्यांना लोकांचं तारण व्हावं, देवाचं गौरव व्हावं, देवाचं राज्य वाढावं, याच्याशी काही घेणं देणं नाही. त्यांना फक्त मी कसा वेगळा आहे, माझ्याकडे कसा आत्मा आहे, मी हात केल्यानंतर कसा पडतात आणि कसं याकडे आहे. प्रियाने हे थोतांड आहे. तुम्हाला केवळ तारण कृपेने, विश्वासाने, आणि केवळ प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाने, आणि केवळ देवाच्या गौरवासाठी आहे. आणि म्हणून आता प्रश्न आहे तारणाची खात्री. मला तारणाची खात्री कशी मिळेल? त्यासाठी काही जे म्हणतात, मी तुम्हाला सुरुवातीला सांगलं, तारणाच्या बाबत प्रश्न विचारल्यावर ते म्हणतात आम्ही ख्रिस्ती कुटुंबात जन्मलो, आणि ते म्हणतात मी न चुकता चर्चला जातो, मंडळीच्या सर्व कार्यात सक्रिय आहे, मी गीते गातो, गीते लिहितो, दिवसातून अनेक वेळ उपास आणि प्रार्थना करतो, मी उपदेश चांगला करतो, रोज बायबल वाचतो. ह्या सर्व चांगल्या गोष्टी आहेत. पण आपण पाहिलं की आपले चांगले कृत्य हे घाणेरड्या वस्त्रासारखे आहेत. पण मग प्रश्न उत्तरित करायला पाहिजे की माझं तारण झालं आहे हे मला कसं समजल? तर पहा ख्रिस्त काय म्हणत आहे. त्याने ज्यावेळेस त्याच्याकडे लोक आले होते त्यांना तो सांगत आहे, मी तुम्हाला सांगतो, शास्त्री व परुषी यांच्या नीतिमत्वापेक्षा तुमचे नीतिमत्व अधिक झाल्याशिवाय तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणारच नाही. ती स्थिती आज आहे. तर मला स्वतःला प्रश्न विचारायचा आहे की माझं तारण झालं आहे का नाही, मला स्वर्गात प्रवेश मिळणार की नाही. तर त्या प्रश्नाचं उत्तर मिळण्या अगोदर मी स्वतःला, जे शास्त्री आणि परुषी होऊन गेले त्यांची नीतिमत्ता कशी होती, आणि त्यापेक्षा माझी नीतिमत्ता अधिक झाली की नाही, ते तपासून पाहायला पाहिजे. कारण हे शास्त्री आणि परुषी याचं नीतिमत्व किंवा धार्मिकता जी आहे, एका शब्दात सांगायचे म्हणजे ती बाह्य धार्मिकता होती. तुमचे नीतिमत्व अधिक झाल्यावर ख्रिस्ताचे नीतिमत्व आपल्यावर बहार करण्यात आले आहे. ते नीतिमत्व आपण आपल्या जीवनातून प्रदर्शित करतो. त्या काळात हे जे शास्त्री आणि पुरुष होते, अगदी कडकडीत नियम पाळत होते, उपवास करत होते, अगदी फार चांगलं आहे. मला नाही वाटत की आपल्याला ते जमत का नाही. पण आपल्याला दुसरा जो उपाय आहे की आपण नियमशास्त्राद्वारे नीतिमान ठरलेलो नाहीत, तर ख्रिस्तावरील विश्वासाने आहात. म्हणून ख्रिस्त आपल्यासाठी ते नियमशास्त्र पूर्ण करणारा झालेला आहे. आणि म्हणून ख्रिस्तामध्ये जर आहोत तर आपण धर्म सर्व पाळलेला आहे असं होतं. म्हणून आपले कोणतेच कार्य आपल्याला स्वर्गात घेऊन जाऊ शकत नाही. हे मत्ते 7:21 ते 23
जरा काळजीपूर्वक वाचायला पाहिजे आणि वाचूनच नाही तर सध्याच्या काळात काय चाललेले त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. या ठिकाणी आहे, मला प्रभूजी प्रभू असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गात होईलच असे नाही. म्हणजे काय बरं? प्रभूजी प्रभूजी प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड किंवा मध्ये का हालेलुया हालेलुया या असे शब्द बोलले याचा काही संबंध नाही स्वर्गात जाण्याचा. तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. मग आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की स्वर्गीयच्या पित्याच्या इच्छेप्रमाणे न वागताही मनुष्य प्रभूजी प्रभूजी करतो, पण या ठिकाणी देव अंतःकरण पाहणार आहे. आणि म्हणून तो म्हणत आहे तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही. त्या दिवशी म्हणजे कधी बरं? न्यायाच्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, थांबा जरा. शब्द पुष्कळ हा आहे, काही जण नाही बरं का, पुष्कळ जण जे आता तुम्हाला मोठ्या प्रमाणात बऱ्याच सभामध्ये माहिती आहे का हजेरी लावणारे आहेत, त्यांच्यापैकी पुष्कळ जण म्हणतील प्रभो प्रभो, आणि फक्त हजेरी लावणारे नाहीत तर त्या ठिकाणी संदेश देणारे आहेत. ते म्हणतील प्रभो प्रभो, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भूते घालवली, तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्य केली नाहीत काय? ते कुणाला प्रश्न विचारतात? ख्रिस्ताला त्या दिवशी प्रश्न विचारू इच्छित आहेत. अरे प्रभो, अरे मी तो विजय ससाने पुण्यातला, तुला माहित नाही का मी किती भूते काढायचा? सारे लोकांना मध्ये माझं नाव प्रसिद्ध होतं आणि सारे चमत्कार केले, याला पाडायचं त्याला पाडायचं, याचे रोग बरे करायचे त्याचे रोग बरायचे, याचे प्रश्न सोडवायचे त्याचे प्रश्न सोडवायचे, मी नाही का तो? या ठिकाणी आपल्याला असं दिसत आहे, जर ते येशू ख्रिस्ताला म्हणत आहे तुझ्या नावाने संदेश दिला, येशू ख्रिस्ताला जर विचारत आहे याचा अर्थ त्यांनी खऱ्या अर्थाने संदेश दिला. दुसरं, तुझ्या नावाने भूते घालवली. हो, जर घालवली नसती तर ते बोललेच नसते. तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्य केली नाहीत काय? म्हणजे काय बरं? केली आहेत. समजा तुम्हाला कोणतरी 10,000 रुपये दिले आणि तो काही दिवसांनी तुमच्याकडे आला आणि तुम्हाला विचारलं की अरे ते 10,000 रुपये मी तुला दिले होते ना, तर तुम्ही त्यांना मी तुम्हाला 10,000 रुपये दिले नाहीत काय? म्हणजे दिले आहेत. हे जे बोलणारे आहेत ना, हे जे पुष्कळ लोक आहेत प्रभूजी बरोबर म्हणणारे, ते संदेश देत आहेत, भूते घालवत आहेत, चमत्कार करत आहेत आणि त्यांची संख्या जी आहे ती पुष्कळ आहे. आणि मग येशू ख्रिस्त काय म्हणताय, तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेल, मला तुमची कधीच ओळख नव्हती. वाव! अहो अनाचार करणाऱ्यानो, माझ्या पुढून निघून जा. काय म्हणाल? हो का तुम्ही? माझं लक्ष जरा दुर्लक्ष झालं. तुमचं माझं का मला आठवत नाही. जरा रेकॉर्ड पाहतो. असं प्रभू काहीच म्हणणार नाही. हो, थोड्या काळासाठी तुम्हाला विचारलाच नाही. तो म्हणतोय, मला तुमची कधीच ओळख नव्हती. सुरुवातीपासून नाही. तुम्ही माझ्यातले नाहीच. तुम्ही मेंढरेच नाहीच. तुम्ही माहित आहे का ते प्राणी असे आहात की लांडगे आहात, पण तुम्ही काय केलेलं आहे? मेंढराचा आवेश घेतलेला आहे. आणि जे भोळ्या स्त्रिया आहेत, जे भोळे लोक आहेत, त्यांना तुम्ही फसवत आहात. तुम्ही जे काय माहिती आहे संदेश दिला, बरोबर दिला, पण त्या संदेशाने ना कुणाला पापाची जाणीव झाली, ना कुणी पश्चाताप केला. तुम्ही जे भूते घालवली, तर येशू ख्रिस्ताला म्हटलेलं आहे की तो माहिती आहे का जो भूतांचा अधिकारी बालजबूल त्यांनी भूते घालवतो, याचा अर्थ जर त्यांना देवाची ओळख नाही ते भूते घालवतात याचा देवापासून नाही. आणि इथं म्हणजे तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्य केली नाहीत का? म्हणजे या ठिकाणी हे लक्षात घ्या, येशू ख्रिस्ताला ज्यांची कधीच ओळख नाहीत, जे येशू ख्रिस्तामधले नाहीत, जे अनाचार करणारे आहेत, आणि माहित आहे का ज्यांना सांगण्यात येणारे तुम्ही माझ्या पिढून निघून जा, तेही देवाचा नावाने संदेश देतील, तेही भूते घालवतील, तेही मोठे माहित आहे का महान चमत्कार करतील. प्रियानो, तुम्ही पहा तुम्ही कुणाच्या मागे चाललेला आहात, कुणाला देवाचा संदेश संदेश सांगण्यात आहात, त्याच्याकडे तुम्ही पहा. हे जे कुणाचे आहे? संत पावलीचे नाही, पेत्राचे नाहीत, हे येशू ख्रिस्ताचे स्वतःचे शब्द आहेत. आणि जर येशू ख्रिस्त एवढा परकटपणे बोललेला आहे, तर तुम्हाला जर जे असं करत आहेत, जे संदेश देत आहेत, जे भूते घालवत आहेत,
पुष्कळ महत्कृत्य करत आहेत. त्यांची जर अशी दशा होणार आहे, माझ्या पुढून निघून जा, त्यांना तो अनाचार करणारा म्हणत आहोत, तर त्याच्या माग जाणारे त्यांची दशा काय आहे, त्यांना तो काय म्हणणार आहे. प्रियानो, फार जागृत राहण्याची गरज आहे. आणि मला तुम्हाला सांगू द्या, आज महाराष्ट्रात काय सर्व जगात मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती समाज अशा लोकांच्या मागे जाणार आहेत की ज्यांचं अंतिम ठिकाण नरक आहे. पुढं आपल्याला तारणाची खात्री जी आहे त्याचा आधार काय आहे, तर आपल्याला आपला यावर विश्वास आहे काय, काय म्हणत आहे योहान 3:36 मध्ये, जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त आहे. म्हणून जो पुत्रावर विश्वास ठेवत नाही त्याच्या दृष्टीने जीवन पडणार नाही, पण देवाचा क्रोध त्याच्या प्रिय. आणि हे सोपं आहे, पुत्रावर विश्वास ठेवतो. या ठिकाणी ज्यावेळेस बोलतोय पुत्रावर, त्यावेळेस पुत्र का आला, पुत्राला का पाठवलं, त्याच्या मागचा काय हेतू आहे, पुत्राने काय शिक्षण दिलं, पुत्राचं येणं कशासाठी झालं, तो कसा जीवन जगला, त्यांनी का मरण सहन केलं, तो का पुन्हा उठला, त्यांनी लोकांना काय शिक्षण दिलं, हे जे आहे ते सर्व तुम्ही समजून घ्याल. त्याने जे सांगितलेलं आहे, जो कोणी वधस्तंभ, स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्या मागे येऊ शकत नाही, त्याला माझा शिष्य होता येणार नाही. काय म्हटलेलं आहे त्या ठिकाणी, ते बुरुज बांधायला निघालेले आहे. आणि बुरुज बांधता इतकं एवढी, काय माहितीये का, पैसे तुमच्याकडे आहात का नाही, तुम्हाला माहित आहे का, सैतानाने भल्या भल्यांना माहित आहे का भुईसपाट केलेला आहे. दाविदासारखा देवांचा मॅन आफ्टर गॉड, गॉड्स ओन हार्ट म्हटलेला आहे. एका काळी तो असं जरा सहज फिरत होता आणि त्याचं पतन झालं. हा जो, ज्याला देव प्रसन्न झाला म्हणा, किंवा देवाने ज्याला सर्वात सुज्ञ असं मनुष्य केला, तोही पडला. पेत्र जो म्हणत मी काही केलं तर तुम्हाला सोडणार नाही, त्याने 3 वार माहितीये का येशू ख्रिस्ताला नाकारलं. प्रियानं, फार महत्वाचं आहे पुत्रावर विश्वास. म्हणजे तो पुत्र कुणाचा आहे, त्याला पुत्र का म्हटले, तर सुरुवातीपासून कसा होता, त्याची योजना काय, हे सर्व समजणं गरजेचं आहे. आणि मग योहान 5:20 म्हटलेलं आहे, मी तुम्हास खचकिती सांगतो, जो माझे वचन ऐकतो व ज्याने मला पाठवले त्यावर विश्वास ठेवतो. म्हणजे येशू ख्रिस्त म्हणत आहे, मी जे वचन तुम्हाला सांगतो त्याचा उपयोग हा व्हायला पाहिजे की ज्याने मला पाठवलं त्याच्यावर तुमचा विश्वास असायला पाहिजे. त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे, होईल नाही, जर विश्वासवत झाले आहे. आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही, तो मरणातून जीवनात पार गेलेला आहे. आता आपला विश्वास यावर आहे काय. योहान 6:47 मध्ये म्हटले, मी तुम्हाला खचकीच सांगतो, जो माझ्या विश्वास ठेवतो त्याने सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. प्रियानो, हे फार सोपं आहे. विश्वास, तुम्हाला माहिती आहे का, भूतेही विश्वास ठेवतात. एक विश्वास जो आहे तो आजाराला बरं करण्यासाठी आहे. एक विश्वास जो आहे तो माहिती आहे का सत्याला धरून नाही. अनेक विश्वासाचे उद्या प्रकार पाहणार आहोत. पण या ठिकाणी म्हटलेलं आहे की माझ्यावर, म्हणजे पुन्हा एका ज्यावेळेस तो माझ्यावर म्हणतो ना, जसा संत पावर म्हणतोय, माझ्यावर आज जर सांगायचं तर ख्रिस्त वधस्तंभावर खेळलेल्या ख्रिस्तावर विश्वास ठेवतो. आणि मग आपला जर विश्वास आहे तर प्रेषिताची कृत्य 10:43 मध्ये आहे, त्याच्यावर विश्वास ठेवणार प्रत्येकाला त्याच्या नावाने पापाची क्षमा मिळेल अशी साक्ष सर्व संदेश त्याचे देतात. फार महत्वाचे आहे. विश्वास का ठेवायचा आहे, की आपल्याला पापाची क्षमा मिळावी. यासाठी अगोदर पाप काय आहे ते समजणं आहे, पापाची व्याप्ती, पापाचं भय, आणि पापाचं माहिती आहे का पवित्र शास्त्र काय पापाकडे पाहतं, त्या सर्व गोष्टीकडे पाहायचं आहे. आणि मग योहान 1 योहान 5:11 आणि 12-13 मध्ये फार सुंदरतेने सांगितलेलं आहे. ती साक्ष हीच आहे की देवाने आपल्याला सार्वकालिक जीवन दिले आहे आणि हे जीवन त्याच्या पुत्राच्या ठायी आहे. प्रियानो, तारक आणि सार्वकालिक जीवन हे शब्द एकच आहे. त्याचा अर्थ 12 म्हटलेला आहे, ज्याला तो पुत्र लाभला त्याला जीवन लाभलेलं आहे, ज्याला देवाचा पुत्र लाभला नाही त्याला जीवन लाभले नाही. प्रियानो, एक जीवन आहे आणि एक आयुष्य आहे.
आयुष्य म्हणजे काय बरं? जन्म आणि मृत्यू यामधील कालावधी. आणि जीवन म्हणजे काय? ज्याने जीवन दिलेलं आहे त्याला ओळखणं, जीवनाचा अर्थ समजून घेणं आणि त्याप्रमाणे जीवन जगणं. आणि हे केवळ ख्रिस्तामध्ये आहे. आणि त्याची सुरुवात पापाची जाणीव होते. मी मृत होतो, त्याने मला उठवलेलं आहे हे समजून येतं आणि तिथून त्याची सुरुवात होते. अगोदर सर्व समजून घ्या. तुम्ही विश्वास ठेवला म्हणून ख्रिस्ती नाहीत, तर तुम्ही मृत होता. पहिले त्याच्या पवित्र आत्म्याने तुम्हाला पापाची जाणीव करून दिली. तुम्हाला जिवंत केलं, विश्वासाप्रत नेलं, सत्य समजून सांगितलं, पापाची जाणीव दिली, पाश्चातापाचे माहिती आहे का अंतकरण दिले, हे सर्व देवाचे आहे. मग आता हा जो जीवनात तारणाचा जो बदल होतो, हा जो बदल आहे तो आपल्या जीवनामध्ये बदल दिसणं गरजेचं आहे. तर काय ग होतं पा योहान या याच्यात आपल्याला दिसत आहे, मी त्याला ओळखत असे म्हणून त्याच्या आज्ञा जो पाळत नाही तुला बाळगो. जर आपण म्हणतो माझा जन्म झालाय, ख्रिस्ताने मला माहिती आहे का क्षमा केलेली आहे, किंवा त्याच्या वचनार्थ म्हणतं की जसा त्याचं वचन सांगतं त्याप्रमाणे मी जगत आहे का ते पाहणं गरजेचं आहे. आणि मग देवाच्या लोकांबद्दल वाटणारी प्रीती फार महत्वाची आहे. ज्यावेळेस ख्रिस्तामध्ये आपला नवीन जन्म होतो, त्यावेळेस त्याचे जे तारण पावलेले लोक आहेत, त्यांची जी सहभागिता आहे आणि त्याचं जे वचन आहे, मग आपण शोधतो की अरे खरं वचन कुठं सांगलं जात आहे, हे फक्त रूढी परंपराच आहे काही याच्या पलीकडे काय आहे, वचनाचा योग्य उलगडा आहे का, किंवा याचं त्याचं ओणं दुणं आहे, किंवा माहिती आहे का या ठिकाणी एकत्र येऊन करमणूक जास्त होत आहे, ज्या ठिकाणी मंदिरामध्ये गेल्यानंतर इतर जे विषय आहे त्याला किती वेळ दिला जात आहे, वर्षाला किती वेळ दिला जात आहे, ते वचन जे सांगत आहे ते अंतकरणामध्ये लागत आहे का, आणि त्यामध्ये पापाची जाणीव होत आहे का, या सर्व गोष्टी जे आहेत ते आणि मग ज्या लोकांमध्ये अशा प्रकारचे वचन गाजवलं जातं त्या लोकांमध्ये तुमची प्रीती वाढते. आणि मग जैगिक जे दैहिकता आहे किंवा जगावर जे आपण प्रेम करतो त्याच्यापासून आपण दूर जातो आणि जगाच्या एकेकाळी ज्या जगाच्या गोष्टी होत्या त्याच्या मागे लागलो होतो, पण आता ज्या सार्वकालिक गोष्टी आहेत त्याच्याकडे माहिती आहे का आपलं लक्ष जातं. आणि विशेष म्हणजे पवित्र आत्मा आपल्या अंतर्मनात आपल्यामध्ये कार्य कार्यरत असतो. आणि मग आपल्याला दिसतं की पवित्र आत्म्याने अंतकरणामध्ये केलेल्या कार्याशिवाय कोणीही ख्रिस्ताचा खरा विश्वासाला बनू शकत नाही. ख्रिस्त स्वतः तो म्हणाला आहे, पेशे देखील हेच सांगतो. जो पण पवित्र आत्मा सर्वात महत्वाचं पहा, पवित्र आत्मा तो मी पवित्र आत्मा येशू ख्रिस्त तो येऊन माझ्याबद्दल तुम्हाला सांगेल. येशू ख्रिस्ताने जे सांगितलेलं आहे त्याचा उलगडा करणं आणि सत्यापर्यंत नेणं हे पवित्र आत्म्याचं काम आहे. आणि मग आपल्याला दिसतंय की योहानाच्या 3ऱ्या अध्यायात निकोदेमाला म्हणते तुम्हाला नव्याने जन्माला पाहिजे. हा नवीन जन्म जो आहे तो पापाची जाणीव होणं, मृत अवस्थेत आहोत त्याची जाणीव होणं, जिवंत केलं जाणं, विश्वासात वाढणं, वचनाने पवित्र देव जो आहे ख्रिस्ताने जे केलेलं आहे त्याची ओळख करून देणं या प्रथा आहेत. परंतु हा जो पवित्र आत्मा जो आहे तो आपल्यामध्ये येतो जातो असं नाही बरं का. प्रियानो हे लक्षात ठेवा, आपल्याला फार आवडतं पवित्र आत्मा. हा हा पवित्र आत्मा. प्रियानो तुम्ही जे गाणं गात आहात पवित्र आत्मा, याचा अर्थ तुमच्या नाही. मी जर तुमच्या घरी तर आलेलो आहे, किंवा माहिती आहे तुमचा मुलगा माहिती आहे का घरात आहे आणि तुम्ही फोन करणार का अरे मुला घरी ये घरी ये घरी ये, नाही. पवित्र आत्मा ज्या दिवशी तुम्हाला पापाची जाणीव होते आणि ज्या दिवशी तुम्ही माहिती आहे का पश्चाताप करता, त्या दिवशी कायमस्वरूपी राहण्यासाठी पवित्र आत्मा तुमच्या अंतःकरणात येतो. तो रविवारी सकाळी येतो, दुपारी 12 निघून जातो असं नाही. आणि प्रियानं जर तुम्ही म्हणत आहात पवित्र आत्मा, याचा अर्थ तुम्ही म्हणत आहात की तुमच्यामध्ये पवित्र आत्मा नाही. पवित्र आत्म्याला तुम्ही खिन्न करू शकता, पवित्र आत्म्याला तुम्ही दुःख करू शकता, आणि दैवताने पाप केलं तो म्हणतोय तू माझ्यातून तो आत्मा माझ्यामधून काढून घेऊ नकोस. अगदी आनंदाने अनेक गोष्टी आपण एवढ्या प्रेमाने देवविरूप्रमाणे करत आहोत, पण तुम्हाला आणि मला त्या पवित्र शास्त्राला अनुसरून पाहण्याची गरज आहे. तर
पवित्र आत्मा ज्यावेळेस येतो तो वस्ती करतो, तो तुम्हाला देहाच्या अधीन राहण्यापासून अलिप्त करतो, आत्म्याच्या अधीन करतो, देवाच्या वचनाकडे वळतो. पवित्र आत्म्याद्वारे आपल्याला पापाची जाणीव सतत होते, आपण नम्र होतो, भग्न होतो, आणि मग आपल्याला माहित आहे ख्रिस्तासारखं तो बनवतो. आणि म्हणून जेव्हा देवाचा आत्मा आपल्या पवित्र आणि परिवर्तन करण्याच्या सामर्थ्याने एखाद्या व्यक्तीच्या जीवनात येतो, तेव्हा त्याचे परिणाम त्याच्या व्यक्तीला देखील दिसून व जाणवू लागतात. त्याचं तुम्हाला दिसतं, कोणाला सांगायची गरज नाही. तर एखादी व्यक्ती जी आहे, मला माहित आहे एका पत्नीची गोष्ट माहित आहे, जी फार चर्चला जात होती, आणि माहिती आहे का किती वर्ष झाले होते तिचा नवरा काय देवावर विश्वास ठेवत नव्हता, आणि त्याचं नाव जॉन होतं, हिचं नाव मेरी होतं. आणि मग ती सारखी प्रार्थना करत होती, सारखी प्रार्थना करत होती. पण माहिती आहे, एक दिवस देवाच्या आत्म्याने तिची भेट घेतली. तू कशी वागतेस, तुझा राग किती आहे, तू किती तो त्याला माहित आहे का खाली घालून पाडून बोलतेस, आणि तू कसा तो तुझा ऐकेल. मग एक दिवस असं झालं की मेरीने त्यांचा लग्नाचा वाढदिवस होता. एक सुंदरस आपल्या घराच्या हॉलमध्ये लावण्यासाठी मोठं सुंदर महागडं एक झुंबर लाईटला लावतात ना, मोठं झुंबर, ते तिने विकत घेतलं होतं. आणि तिला फार माहिती आहे का आनंद झाला, आणि ते लावलं होतं. आणि ते कुठेतरी बाहेर गेली होती, आणि काय ते करत असताना कशा तरी अचानक त्या झुमरला या नवऱ्याचा धक्का लागला, काहीतरी त्याला लागलं, आणि ते खाली पडलं आणि फुटून गेलं. आणि त्याला माहित आहे की मेरीचा स्वभाव लहान, जरी माहिती आहे का भांड इथलं तिथं ठेवलं नाही, काय कचरा किंवा काय रुमाल उचलला नाही, सॉक्स उचलला नाही, तर ती एवढी भांडते. आणि आता तर एवढं महागडं जे आहे ते आणलेले झुंबर आहे, हा ते जर फुटला आहे तर तो एवढा थरथर कापत राहिला. आता मेरी येईल, माझं काय खरं नाही, माहिती आहे का, तो अगदी माहिती आहे का अस्वस्थ झाला. आणि थोड्या वेळाने मेरी आली, आणि मग त्याच्याकडे पाहिली तर तो फार अस्वस्थ दिसतंय. आणि मग ती म्हटली काय झालं. तो म्हटलं माझ्याकडून चुकून ते झुंबर आहे ते पडलं आणि फुटलं. आता कधी भांडणं सुरू होतात याची वाट तो पाहत होता. परंतु त्याच्या आदल्या काही दिवसच या मेरीची देवाने भेट घेतली होती. तिला तिच्या जीवनाबद्दल, तिच्या प्रार्थना, तू पतीबद्दल प्रार्थना करत आहेस पण तुझं जीवन ते दाखवत नाही, त्याची जाणीव झाली. तिने पश्चाताप केला होता, आणि आता त्याला वाटलं की आता फार मोठं भांडण सुरू होईल. परंतु ती अगदी शांत राहिली. त्याला आश्चर्य वाटलं. त्याला वाटलं की आता थांबून काहीतरी मोठं काहीतरी होणार आहे. परंतु म्हणते नाही, काय हरकत नाही. मला वाईट वाटलं की हे जे आपलं आणलं होतं त्याचं अशा प्रकारे ते फुटलं. काय हरकत नाही, आपण काय करूया, दुसरं आणूया. त्याला एवढं आश्चर्य वाटलं, त्याचा विश्वासच बसाना. म्हणून तो म्हटलं, हे काय मेरी, तू काय करतेस. म्हणते झाले माझी क्षमा कर. मी माहिती आहे एवढे वर्ष देवाकडे तुझ्यासाठी प्रार्थना करत होते, पण मला समजलं की माझीच चूक आहे. पहिलं माझ्यासाठी प्रार्थना करायला होते, आणि मला दिसलं की माझा राग, माझा झालेला बदल, माझा पवित्र आत्मा म्हणत आहे, असं म्हणत आहे, पण मी स्वतःच्याच आत्म्याने चालवत होते. मी जाऊन माझी क्षमा मागितली, तुझी क्षमा मागते, तू सांगते अशा प्रकारे मी वागले. आणि तुम्हाला सांगतो, लवकरच तिच्या नवऱ्याने प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारलं. प्रियानो, प्रभूजी प्रभूजी म्हणणं, ह्या ठिकाणाहून त्या ठिकाणी जाणं, अनेक ज्या गोष्टी आहेत, त्या सर्व गोष्टी किती चांगल्या असल्या तरी मला तुम्हाला सांगू द्या, जीवनातील बदल हा सर्वात महत्वाचा आहे. आणि तो जो आहे तो ख्रिस्त असल्याशिवाय, ख्रिस्ताने माहिती आहे का घडून आणल्याशिवाय शक्यच नाही. आणि म्हणून आपल्याला दिसतंय की जो पवित्र आत्मा आहे, तो आपल्याला काय करतो की पवित्र आत्मा पहिलं आपल्याला पापाची जाणीव करून देतो. आणि तो पवित्र आत्मा आपल्याला त्याच्या आत्म्याद्वारे चालवतो. आणि म्हणून आपण सातत्याने स्वतःला तपासून पाहूया. आणि तारण जर झालेलं आहे तर त्याचा पुरावा जो आहे, त्यांच्या फळावून त्यांना ओळखाल. म्हणून आपण त्यांच्या फळावून माहिती का ओळखलं पाहिजे. हा. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी हे दिसत आहे की तारण हे जे आहे, सुरुवातील होते, पवित्र आत्मा येतो, पवित्र आत्मा आपल्याला त्या ठिकाणी अ, नियंत्रणात ठेवतो, आणि आपलं जीवन बदलतो. आणि मग नंतर शेवटी आपल्याला पाहायचं आहे की हे सर्व झालेलं आहे. पण तारण जे आहे ना, ते अजून काय म्हणतात की
जे तारणच्या म्हणजे तीन स्थिती आहेत तारणाच्या आपल्याला पाहता आहेत. एक स्थायी तारण म्हणजे ज्या दिवशी तुम्ही विश्वास ठेवता त्या दिवशी पवित्र आत्मा तुम्हाला येतो, तुमचं मागील जीवन आहे त्याची क्षमा करतो. प्रगतिशील तारण जे आहे ते सातत्याने आपल्याला ख्रिस्ताप्रत ते वाढवतं, ख्रिस्ता सदृश्य ते करण्याचा प्रयत्न करतो. आणि मग नंतर जे परिपूर्ण तारण आहे ते जे आहे ते आपल्याला ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त येईल त्यावेळेस आपल्याला समजेल की त्या ठिकाणी आपल्याला परिपूर्ण तारण आहे जे प्रकटीकरणामध्ये त्याबद्दल सांगितलेलं आहे. म्हणून ख्रिस्त पुन्हा येईल तेव्हा आपले तारण पूर्ण होईल. आणि म्हणून तारणाच्या शेवटच्या काळी प्रकट होण्यास ते वतन स्वर्गात राखून ठेवले आहे. म्हणून आपलं सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तारणामध्ये देवाची इच्छा आहे की त्याच्या पुत्राचं गौरव आपल्या जीवनात आहे. म्हणून आता आपल्यासमोर दोनच मार्ग आहेत. तो म्हणजे तारण पाहून सार्वकालिक जीवनात जायचं किंवा तारण न पावलेला सार्वकालिक नाश व्हावा. एक अरुंद मार्ग आहे, रुंद मार्ग आहे. परंतु जर देवाने आपली निवड केलेली नसती तर आपल्याला हे शक्य झालं नसतं. म्हणून आपण आत्मपरीक्षण करूया की हो माझं तारण झालेलं आहे, तर माझ्या जीवनात तो बदल दिसलेला आहे का? माझं पापाबद्दलचं आकर्षण बदललेलं आहे का? इथं म्हटलेलं आहे जसं तुम्ही जर इतरांना क्षमा करत नाही तर तुमची क्षमा होणार नाही. आज जे तुम्ही सर्व ऐकत आहात तुमच्यापैकी तुम्ही जर कोणाला क्षमा केली नसेल, त्याने किती वाईट केलंय, कितीदा केलेलं आहे, ते जर तुम्ही क्षमा केली नसेल, तर मला तुम्हाला मत्ती 6:14-15 प्रमाणे सांगू द्या, तुमची क्षमा झालेली नाही. तुमची क्षमा तुम्ही स्वतःहून अडवून ठेवत आहात. आज आत्मपरीक्षण करूया. मी कुठं आहे? ख्रिस्ताचं सत्य मला समजून किती दिवस झालेले आहे? पापाची ती सखोल जाणीव मला झालेली आहे का? आणि मी मृत होतो याची जाणीव आहे का? ख्रिस्तामुळे देवाच्या कृपेने माझं माहिती आहे का त्यांनी जिवंत केलेलं आहे. त्यांनी स्वर्गात बसवलेलं आहे. तारण माझ्यापासून नाही. मी काहीच करू शकत नाही. हे कृपेचं दान आहे. विश्वास हे कृपेचं दान आहे. पश्चाताप हे दान आहे. तर आज आपल्या अवतीभोवती पाहूया. किती जण लोक धावपळ करत आहेत, पण त्यांच्या जीवनात ते फळ दिसत आहे का? देव करो आणि आपल्याला हे तारण जे प्राप्त झालेलं आहे, होत आहे, होणार आहे, त्यामध्ये वाढव. प्रार्थना करूया. धन्यवाद आमच्या जिवंत देव बापा, आजच्या या तुझ्या दयेबद्दल, कृपेबद्दल, वचनाबद्दल, स्पष्टीकरणाबद्दल, सहाय्य केल्याबद्दल. किती चांगला देव बापा आहेस. आम्ही अपराधात मृत झालेलो होतो, पण आम्हालाही तू जिवंत केलंस, स्वर्गलोकी बसवलंस. आपलं पुत्र व कन्या केलंस. आबा आणि बापा हाक मारण्याचा अधिकार दिलायस, आम्हाला वतनदार केलेला आहेस. प्रभू सहाय्य करे, फार मोठं दान आम्हाला मिळालेलं आहे, परंतु पुष्कळ वेळा आम्ही अगदी सहजरित्याने घेतो. अगदी रूढी परंपरा याप्रमाणे आमचं जीवन जगतो. परंतु आज पुन्हा एक बार आम्हाला याची जाणीव होऊ दे की हे आमच्या हातून झालेलं नाही आणि आढ्यता बाळगावी अशी त्यामध्ये कोणतीच बाजू नाही. हो दे तुझ्या नावाचं गौरव हो दे, तू गौरविला जा, तू उंचवले जा. आजपर्यंत तू आमचं सहाय्य केलंस याबद्दल तुझे आभार मानतो. धन्यवाद. येथील आमची प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय जिवंत नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. ओके. आता म्यूट कुठे? थँक्यू थँक मालक यू साहेब. तुम्ही सर्वजण हजर सलाम झालात आज. अंकल. ओके. ऐकू येत आहे खूपच ना? सुंदर, खूपच हो. सुंदररित्या सांगितलं मामा. खूप म्हणजे आहे. खूप सुंदररित्या. देवाची कृपा आहे, देवाची कृपा आहे, देवाची कृपा आहे. हो. हम्म, हम्म. थँक्यू अंकल. हा, थँक थँक्यू यू. खूप थँक्यू. छान. येस, देवाची स्तुती असो. सर्वांना चला सलाम. बोल. सलाम सलाम सर्वांना.